नमस्कार. कधी विचार केलाय का की सरकार नेमकं चालतं कसं? किंवा प्रधानमंत्री आणि अध्यक्ष यांच्यात नक्की काय फरक असतो? असे प्रश्न आपल्याला पडतात, बरोबर? चला तर मग आपल्या मूळ संदर्भांच्या आधारे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया आणि ही जी संसदीय शासन पद्धती आहे ना, ती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. ठीक आहे, तर सुरुवातच करूया काही एकदम महत्त्वाच्या प्रश्नांपासून. म्हणजे ही संसदीय शासन पद्धती म्हणजे नक्की काय? आपल्या भारतात प्रधानमंत्री असतात, पण अमेरिकेत अध्यक्ष, हे असं का? आणि मग या दोन्ही सिस्टम्समध्ये नेमका फरक तरी काय आहे? याच प्रश्नांच्या उत्तरांतून आपल्याला सगळा विषय हळूहळू उलगडत जाईल. पण त्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याआधी ना आपल्याला एक गोष्ट नीट समजून घ्यावी लागेल. जगात जेवढी सरकारं आहेत त्यांना आपण मुख्यत्वे दोन मोठ्या प्रकारांमध्ये विभागू शकतो. आणि हे जे दोन प्रकार आहेत ना, त्यांच्यातला फरक ओळखायचा असेल तर त्याची किल्ली आहे दोन मुख्य शाखांमध्ये. पहिली म्हणजे कायदेमंडळ. आता यांचं काम काय, तर कायदे बनवणं. आणि दुसरी शाखा म्हणजे कार्यकारी मंडळ. यांचं काम आहे कायदेमंडळाने जे कायदे बनवले आहेत ते प्रत्यक्षात लागू करणं. बरं, आणि इथेच आहे सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फरक. संसदीय पद्धतीत काय होतं तर कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळापासून वेगळं नसतं, ते त्याचाच एक भाग असतं आणि त्याला जबाबदार असतं. ह्याच्या अगदी उलट अध्यक्षीय पद्धतीत कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे एकमेकांपासून स्वतंत्र असतात, जणू काही दोन वेगळे पिलर्स. चला तर मग आता आपलं लक्ष पूर्णपणे संसदीय पद्धतीवर आणूया, कारण हीच ती पद्धत आहे जी आपल्या भारतात वापरली जाते. या सिस्टमची मुळं आहेत इंग्लंडमध्ये, आणि गंमत म्हणजे तिथे ही पद्धत काही लिखित संविधानातून नाही आली, तर हळूहळू परंपरेनुसार विकसित होत गेली. आज आपण ज्याला पार्लमेंटरी सिस्टम म्हणून ओळखतो, ते एक प्रकारे जागतिक राज्यकारभाराला इंग्लंडने दिलेलं एक मोठं योगदान मानलं जातं. म्हणजे पुन्हा एकदा स्पष्ट करूया, संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, तर ही एक अशी व्यवस्था आहे जिथे कायदे बनवणारे आणि ते लागू करणारे हे वेगळे नाहीत. कार्यकारिणी मंडळ हे कायदेमंडळातूनच तयार होतं आणि त्यालाच उत्तरदायी असतं. हेच या सिस्टेमचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आता भारताने ही सिस्टेम इंग्लंडकडून घेतली, हे खरं आहे, पण आपण ती जशीच्या तशी उचलली नाही. आपल्या देशाची परिस्थिती, इथली विविधता, सामाजिक गरजा या सगळ्याचा विचार करून आपण त्यात आपल्याला हवे तसे बदल केले. आणि म्हणूनच भारताची संसदीय पद्धत इंग्लंडपेक्षा थोडी वेगळी आणि आपल्यासाठी अधिक योग्य ठरते. ठीक आहे, चला तर मग आता अजून खोलात जाऊया आणि बघूया की हीच पद्धत भारतामध्ये नेमकी कशी काम करते. आणि हो, एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची तर आज आपण या ज्या सगळ्या गोष्टी समजून घेतोय ना, त्या याच मूळ संदर्भावर आधारित आहेत. म्हणजे आपल्या आजच्या ह्या सगळ्या चर्चेचा पाया हाच आहे. तर आपल्या भारतीय सिस्टमच्या केंद्रस्थानी आहे आपली संसद. पण लक्षात घ्या, संसद म्हणजे फक्त लोकसभा आणि राज्यसभा नाही. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे तिघे मिळून आपली संसद म्हणजे आपलं केंद्रीय कायदेमंडळ तयार होतं. बरं, मग ही सिस्टम प्रॅक्टिकली काम कशी करते? चला तिचे काही खास वैशिष्ट्य बघूया. तर सरकार बनतं कसं याची एक सरळ सोपी प्रक्रिया आहे. स्टेप 1, लोकसभेच्या निवडणुका होतात आणि जनता थेट आपले प्रतिनिधी निवडून देते. स्टेप 2, ज्या राजकीय पक्षाला निम्म्याहून अधिक जागा मिळतात तो पक्ष बहुमत मिळवतो. आणि स्टेप 3, हाच बहुमतातील पक्ष सरकार बनवतो. हेच सरकार देशाचं कार्यकारी मंडळ म्हणून काम पाहावं लागतं. पण एक प्रश्न उरतो, समजा कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, मग काय? तेव्हा मग अनेक पक्ष एकत्र येतात, आपला बहुमताचा आकडा तयार करतात आणि मग सरकार बनवतात. यालाच आपण आघाडीचं सरकार किंवा आघाडी शासन असं म्हणतो. ओके, तर आतापर्यंत आपण जे काही समजून घेतलं ते एका महत्त्वाच्या मुद्द्यात मांडूया. म्हणजे बघा, या पद्धतीचं सार काय आहे, तर लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी बनवतात कायदेमंडळ, आणि याच कायदेमंडळातून तयार होतं कार्यकारी मंडळ, म्हणजेच आपलं सरकार. याचा अर्थ सरळ आहे, सरकारला आपल्या प्रत्येक कामासाठी त्याच लोकप्रतिनिधींना उत्तर द्यावं लागतं ज्यांना खुद्द लोकांनी निवडून दिलेलं आहे. आणि हाच तर लोकशाहीचा आत्मा आहे. आणि हे सगळं समजून घेतल्यावर शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या मनात येतो, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो, की खरंच लोकशाहीसाठी संसदीय शासन पद्धती हीच सर्वोत्तम व्यवस्था आहे का?